या ठिकाणी, नाहीतर 5 रनांची या ठिकाणी पेनल्टी असणार आहे. मॅच चालू झाल्यावर या ठिकाणी टायमिंग लावला जाणार आहे. 20 मिनिटाच्या आत या ठिकाणी 4 ओव्हर पूर्ण करायचे आहेत. अन्यथा एक खेळाडू आत घ्यावा लागेल. चला, चिंचोली या संघाचा एक राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे, नाहीतर 5 रनाची पेनल्टी असणार आहे. फलंदाज 2 मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अमोल जाधव आणि मयूर बालघरे, 2 उंच पुरे तगडे ताकदवार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ताबा घेत असताना गोलंदाजीच्या मार्कवरती आमंत्रित केलेले ते महाराष्ट्र सिंगम पोलीस बंटी भाऊ कवडे. गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज असेल बंटी भाऊ. आपल्या संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी बंटी भाऊच्या माध्यमातून होते का हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. चला, सामन्याला या ठिकाणी सुरुवात करायची. सामना या ठिकाणी चालू झाला की या ठिकाणी टायमिंग देखील लावण्यात येणार आहे, याची नोंद घ्यायची आहे आणि वेळ वाचवायचा आहे. चला, सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. 2 उंच पुरे तगडे ताकदवार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ताबा घेत असताना मयूर मुंबईकडून गोलंदाजी करेल ते महाराष्ट्र पोलीस सिंगम पोलीस बंटी भाऊ कवडे. तर त्यांचा सामना करील ते मयूर. चिंचोली या संघातील उगवता खेळाडू या ठिकाणी लोणावळा नगरीमध्ये दाखल होत असताना सामन्याला सुरुवात. पहिला चेंडूने फक्त या ठिकाणी उंची घेतलेली. बघता बघता चेंडू जाईल सीमारेषे पार. हा येतोय तो चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी क्रिकेटच्या युद्धाला या ठिकाणी सुरुवात होत असताना 1 चेंडू 4 धावा. पहिला चेंडू चौकार आला. एक मोठा या ठिकाणी सामना संघर्ष चषकाच्या माध्यमातून या ठिकाणी कमलशील दादा मस्के यांच्या प्रयत्नातून साकार झालेली भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा लोणावळामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं खेळाडूंचं संघर्ष चषक 2024 तर्फे सहर्ष स्वागत. कमलशील दादा मस्के यांचा संपूर्ण मित्रपरिवार देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा बंटी भाऊ सज्ज. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू जाईल सीमारेषे पार आणि या चेंडूवरती षटकाराची मोहर असेल. 6 धावा. मयूर देखील या ठिकाणी थांबायचं नाव घेत नाहीये आणि मयूरला बाद करण्यासाठी कित्येक डाव त्यांनी आखलेले, कित्येक योजना त्यांनी आखलेले, परंतु तो कोणाच्याही ताकास तूर लावू देत नाहीये. तर गोलंदाजाच्या नाकात दम आणतोय. पहा, तो सर्व डाव उधळून लावतोय. आलेला चौकार. पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला पंचांचा पंच काय आताचा विकेट. ओके, गडी होईल बाद. धक्का क्रमांक पहिला. चांगला कमबॅक या ठिकाणी बंटी भाऊ कवडे यांच्या माध्यमातून.
विजय बालघरे. मयूरची जागा भरून घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल असेल विजय बालघरे. चिंचोली गावचा असणारा खेळाडू. कर्णधार संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तर गोलंदाजीच्या मार्कवरती असेल ते महाराष्ट्र पोलीस बंटी भाऊ कवडे. संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विजय बालघरे आपली सर्व डावाची सूत्र हातात घेऊन चला वेळ वाचवायचा आहे. उत्कृष्ट असा चेंडू या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा समजू शकला नाहीये. निर्धाव चेंडू, चांगला कमबॅक या ठिकाणी बंटी भाऊ यांच्या माध्यमातून होत असताना धावसंख्या स्थिर असेल. धावसंख्या झालेली ती 14 धावा धाव फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. पहिल्या 3 चेंडूवरती आक्रमक चढवलं, त्यानंतर 2 चेंडूमध्ये चांगला कमबॅक आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषे पार. हा येतोय तो षटकार, 6 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती आमंत्रित केले गेलेले ते निलेश ढगे. पाजेगावचा एक उत्कृष्ट खेळाडू. स्पर्धेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या झालेली ती 20 धावा धाव फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. पुणे यांच्याकडून गोलंदाजीचा मारा करेल तो निलेश, त्याचा सामना करेल तो अमोल. पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गडी होईल बाद. धक्का क्रमांक 2. अमोल यांच्या स्वरूपामध्ये गडी होईल बाद. त्याची जागा भरून घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आदेश घाडे. आदेशला आता सर्व सूत्र आपल्या हातात घेऊन संघ आपल्या अडचणीत सापडलेला आहे. संघाला या ठिकाणी अडचणीतून काढण्याचं काम आपल्याला आदेशच्या माध्यमातून होताना दिसतंय का? सामन्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. आदेश जो की फलंदाजीच्या मार्कवरती सज्ज असेल. उत्कृष्ट असं या ठिकाणी चेंडू, कुठल्याही प्रकारचा चेंडू समजू शकला नाहीये आणि अपील मात्र पंच फेटाळतायत. निर्धाव चेंडू असेल या ठिकाणी. चांगला कमबॅक या ठिकाणी निलेश यांच्या माध्यमातून होत असताना धावसंख्या जी की स्थिर असेल 20 धावा. संघाचा संघनायक असणारा निलेश आपल्या संघासाठी साजीची अशी खेळी करत असताना उत्कृष्ट असा चेंडू या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा समजू शकला नाहीये. गडी होईल बाद.
धक्का क्रमांक 3. प्रेक्षकांच्या भेटीला आला. चला वेळ वाचवायचा आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा आहे. यापुढील होणारा मोठा सामना श्रीराम क्रीडा संघ अर्थात CCL लोणावळा यांच्या विरोधामध्ये असणारा संघ स्वर्गीय संदेशदादा बालेराव स्पोर्ट्स फाउंडेशन अर्थात कोराई ट्रॅकर्स कुरवंडे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सचिन पानसरे. बाद फेरीतील हा सामना जो संघ या ठिकाणी जिंकणार आहे त्याला पुढील मॅच मध्ये खेळण्याचा या ठिकाणी मान मिळणार आहे आणि जो संघ या ठिकाणी पराभूत होणार आहे त्या संघाला मात्र घरचा रस्ता परतावा लागणार आहे. उत्कृष्ट असा चेंडू या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा समजू शकत नाही. चांगला कमबॅक या ठिकाणी निलेश यांच्या माध्यमातून होत असताना संघाचा संघनायक आज देखील सांगून देतोय प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी रोखण्याचं काम निलेश यांच्या माध्यमातून होत असताना प्रत्येक चेंडू या ठिकाणी वेगवेगळे टाकण्याचा प्रयत्न देखील निलेश करतोय. चला वेळ वाचवायचा आहे. पुन्हा एकदा क्रिकेटच्या युद्धाला सुरुवात. मोठा प्रहार या ठिकाणी चेंडू क्षेत्ररक्षण येईल त्या ठिकाणी. तत्पूर्वी आलेली एक धाव पळून पूर्ण. धावसंख्या झालेली ती 21 धावा. या वेळेचा चेंडू देखील पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरेख आहे. धन्यवाद शुभम भाऊ. आपला मनापासून आभार. निजी स्वरूपामध्ये एक गोड आवाज आपल्या कानावरती यापूर्वी पडला शुभम दादा गायकवाड यांचा. षटक क्रमांक आपण पाहतो संपले गेले. दुसऱ्या क्रमांकाचं मैदानाच्या आतमध्ये निलेश ढगे यांची काय गोलंदाजी आहे. सातत्यानं आपण पाहतो मावलचा आयकॉन म्हणून खरं तर निलेश ढगे यांची ख्याती आहे. अलीकडच्या काळामध्ये खरं तर कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये निलेश ढगे यांना आपण खेळताना पाहतो. केवळ एक धाव खर्च केलीत मैदानाच्या आतमध्ये. तब्बल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट या ओव्हरमध्ये मिळवलेत. षटक क्रमांक संपलं जाईल. दुसऱ्या क्रमांकाचं तफलकावरती 21 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं देखील पाहतो यशस्वीरित्या संपलं गेले. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्या परंतु मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं कामकाज आपल्या संघासाठी करताना निलेश ढगे पाहायला मिळालेत. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज सज्ज होताना मैदानाच्या आतमध्ये मयूर ढाकोळ ते आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवर तयार आहेत. पुढचा चेंडू घेऊन मयूर मैदानाच्या आतमध्ये तयार होत आहेत. पहिला चेंडू मयूर यांच्या षटकाचा आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू स्लोवर बनवता ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. तितकासा चेंडू बॅटवरती मिळत नाहीये. याचबरोबर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होत आहेत आणि या 2 धाव्यांच्या बरोबर संघाचा दफलक पुढे जाऊन पोहोचतोय. स्कोर कार्डवरती 23 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघर्ष नायक चषक 2024 खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक मानाची आणि सन्मानाची असणारी क्रिकेटची स्पर्धा. प्रथम क्रमांक तब्बल 1 लाख रुपये आणि मानाचा करंडक खऱ्या अर्थानं असणारी स्पर्धा आहे. पाहिजे ते मानाचा करंडक कुठला संघ आपल्या हातामध्ये मिळेल. दरम्यानच्या काळामध्ये हा चेंडू डॉट आहे. दफलकावरती धावा ज्या स्थिर आहेत 23 या अंकावरती. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक आपण पाहतो 3ऱ्या क्रमांकाचं. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मयूर जी कामगिरी करतायत. पुढचा चेंडू घेऊन मयूर तयार होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा सामना आहे. सेकंड राऊंडची मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जिंकणारा संघ क्वार्टर फायनलला पोहोचेल. 3ऱ्या राऊंड मध्ये पोहोचेल. दरम्यान हा चेंडू इथे पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न
ऑलॉंग द कार्पेट हा फटका होता. 2 धावा या चेंडूवरती येतील आणि या 2 धाव्यांच्या बरोबर संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. 1 धाव शॉर्ट मुख्य पंच या ठिकाणी कळवत आहेत. एकच धाव धावफलकावरती नोंदवली जाईल. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 24 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय रवी भाऊ काळे यांचं शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हवेत खेळलाय. कॉट अँड बोल्ड विकेटचं पतन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होत आहेत बाद. फलंदाज लकी मैदानामध्ये दाखल होतोय. पाहूया लकी आपल्या संघासाठी लकी ठरेल का. मैदानामध्ये संघ मोठ्या अडचणीत आहे. त्या अडचणीतून संघाला लकी बाहेर काढेल का ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये एक बलाढ्य ताकदवर संघाला पराभूत करून पहिल्या राऊंड मध्ये खऱ्या अर्थानं एक दर्जेदार खेळ साकारून दुसऱ्या राऊंड मध्ये इथे आपण पाहतोय चिंचोली नॉटी बॉईज हा संघ मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये देखील खरं तर महत्वपूर्ण खेळी आज खऱ्या अर्थानं चिंचोली संघाला करावी लागणार आहे. महाराष्ट्र पोलीस आदरणीय पवन भाऊ यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे आपलं देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. आपलं मनपूर्वक स्वागत. इथे बॅटची कडा. यावेळेस मात्र फलंदाज लकी होतोय बाद. मुन्ना पिंपळण टिपलाय. चौथा झेल. फलंदाज बाद. देणं गरजेचं आहे. साथीच्या बळावरती खऱ्या अर्थानं स्वराज्य उभं राहिलेलं आहे. साथीच्या बळावरती आपल्या संघासाठी खऱ्या अर्थानं इथे योगदान देणं गरजेचं आहे. दरम्यान हा चेंडू डॉट येतोय. षटक क्रमांक संपला जाईल. तिसऱ्या क्रमांकाचं 18 चेंडूंच्या खरीच संघाचा धावफलक स्थिर आहे. मैदानाच्या आतमध्ये 24 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मयूर डाकोळ काही गोलंदाजी मैदानामध्ये केली. मागच्या सामन्यामध्ये खरं तर मयूर बराचसा महागडा ठरला होता. विकेट देखील त्याने मिळवल्या होत्या परंतु जास्तीच्या धावा खर्च केल्या होत्या. परंतु इथे जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 मध्ये तो आला. त्याने केवळ 2 धावा खर्च करत 3 मोठे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद केलेले आहेत. 3 धावा खर्च करत त्या ठिकाणी मध्ये 2 फलंदाज बाद केलेत. 3 धावा त्याने खर्च केल्या. 2 फलंदाजाला बाद केले. धावा स्थिर आहेत. धावफलकावरती 24 धावा. स्ट्रायकर एंडला फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे विजय बालघरे. शेवटचे 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. या 12 चेंडूंपैकी 6 चेंडू फेकताना निलेश ठगे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे इथे निश्चित स्वरूपामध्ये विजय बालघरेला कामगिरी पार पाडावी लागणार आहे. संघर्ष नायक चषक खऱ्या अर्थानं आपण पाहतो एक मानाची आणि सन्मानाची असणारी क्रिकेटची स्पर्धा. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 30,000 तर चतुर्थ क्रमांक 25,000 रुपये हे पारितोषिक आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न विजय बालघरे यांचा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये जो मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.
विजय बालघरे संघाचे संघ नायक स्ट्रायकर एंडला आहेत. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये डॉट पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 निलेश ढगे काय गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. पहिल्या षटकामध्ये जास्तीच्या धावा खर्च झाल्या, 20 धावा खर्च झाल्या. विजय बालघरे ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतात. पहिले 2 चेंडू डॉट आहेत. विजय पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला तयार. यावेळेसचा चेंडू हवे, क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. चेंडू नो मॅच लँड मध्ये पडेल, निर्मनुष्य जागा खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. दरम्यानच्या काळामध्ये या चेंडूवरती आपण पाहतोय एक सिंगल येईल आणि या सिंगलने संघाचं 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. या 2 धाव्यांच्या बरोबर संघाचा धावफलक पुढे जात आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता, फिल्डर पण फार दूरवरती खरं तर होता. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न होता कॅच वरती येण्याचा, परंतु कॅच कॅरी करू शकले नाही. मैदानामध्ये 2 धावा आल्यात. 26 धावा स्कोर करावरती. दोन धावा या चेंडूवरती खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात. 26 धावा धावफलकावरती आहेत. सेकंड राऊंडची एक महत्वपूर्ण मॅच दोन्ही संघांसाठी आपण पाहतोय. जिंकणारा संघ यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट मैदानाच्या आतमध्ये बराच काळ खरं तर आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये चेंडूसाठी वेट फलंदाज करत होते, परंतु इथे कुठल्या प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निलेश ढगेची गोलंदाजी आपण पाहतोय. खरं तर अलीकडच्या काळामध्ये भन्नाट वेग निलेश यांच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतो. सातत्याने केला जाणारा सराव खऱ्या अर्थानं निलेश ढगे यांचा आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये आहे, ही जबरदस्त कामगिरी निलेश करतायत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. हो हो हो, यावेळेस ओव्हर पिचचा चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये. इथे पुन्हा एकदा डॉट बॉल. काय गोलंदाजी निलेश ढगे यांनी केलेला आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4. केवळ 2 धावा निलेश ढगे यांनी खर्च केल्या आहेत. फलंदाज जरूर या षटकामध्ये बाद झालेला नाहीये, परंतु पूर्णपणे प्रेशर हा मैदानाच्या आतमध्ये बॅटरवरती आहे. 2 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. स्कोर कार्डवरती 26. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. षटक क्रमांक 5 घेऊन शेवटच्या अंतिम षटकासाठी सोपान ढाकोळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होत आहेत. तळेगाव ट्रॅकर्स या संघाला, या बलाढ्य संघाला पराभूत केल्यानंतर खऱ्या अर्थानं नॉटी बॉय चिंचोली या संघाकडे भरपूर सारा आत्मविश्वास होता, परंतु इथे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं विजय बालघरे मयूर बालघरेने आक्रमण चढवलं. त्यानंतर मयूर बाद झाल्यानंतर संघ एका पाठोपाठ एक विकेट जाताना पाहायला मिळाले. विजय यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला, परंतु मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गोलंदाजांना जबरदस्त कामकाज या ठिकाणी केलेलं आहे. पहिलवान अतुल भाऊ मेदगे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात कामशेत 11 संघ आपण देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. आपलं देखील या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त केले जातील. आपल्या माध्यमातून देखील चांगला खेळ करत क्रीडा रसिकांना पाहायला मिळाला. आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून आभार आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचं घेऊन सुपन मैदानाच्या मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. सुपन ढाकोळ गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिला चेंडू डॉट. इथे मात्र वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक अतिरिक्त आव्हानचा धावफलकावरती वाढेल. स्कोर कार्ड पुढे जाईल. 27 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप करायचा मित्रांनो, वेळ वाचवा विनंती आहे. यावेळेस हो इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न विजय बालघरे आपण पाहतो स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रनआउट स्वरूपात बाद. मुन्ना पेंबेळेने केली सुरेख फेक. त्यानंतर इथे सुपन ढाकोळचं चांगलं कलेक्शन. मैदानामध्ये फलंदाज रनआउट स्वरूपात बाद. यानंतरचा होणारा सामना चला कोराई ट्रॅकर्स कुरवंडे संघाचे कॅप्टन विनंती आहे टॉस साठी या.
यानंतर होणारा सामना स्वर्गीय संदेश भाऊ भालेराव स्पोर्ट फाउंडेशन अर्थात कोराई ट्रॅकर्स कुरवंडे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा अर्थात सीसीएल लोणावळा दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉस साठी या टॉस आपण या ठिकाणी करतोय. महाराष्ट्र पोलीस आदरणीय पवन भाऊ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. यानंतरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी होताना जो पाहायला मिळणार आहे. विनंती आहे टॉस साठी या जो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्गावरती इथे रिव्हर्स साठी तर त्या ठिकाणी फिल्डर देखील तैनात केला गेलाय. सातत्यानं कित्येक स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खरं तर खेळलेले हे दोन्ही संघ आहेत. त्यामुळे निश्चितच प्रत्येकाची स्ट्रेंथ, प्रत्येकाची कमजोरी, प्रत्येकाचा वीक पॉईंट हा खेळाडूला माहीत आहे. विजय बालघरीची ताकद त्याचा रिव्हर्सचा फटका आहे. त्याच्या रिव्हर्सच्या फटक्यासाठी मैदानामध्ये फिल्डर व मावती तैनात केला गेलाय. आदरणीय रमेश भाऊ वाघमारे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे व्यासपीठावरती या. दरम्यान हा चेंडू बॅटची इनसाइड एज इथे एक सिंगल येईल आणि या सिंगलच्या बरोबरच संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये 28 धावा ज्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 5 आपण पाहतोय मार्गस्थ आहे. आतापर्यंत सर्वात लोएस्ट टोटल खरं तर धावफलकावरती नोंदवले गेलेला आहे. अजून देखील चेंडू बरेचसे शिल्लक जरूर आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये काहीसे चेंडू शिल्लक असताना गोलंदाज तयार. सोपान यावेळेस शपल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न इथे डॉट बॉल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. अखेरचा एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. गोलंदाज सोपान यांनी देखील चांगलं कामकाज मैदानामध्ये केले. कमीत कमी धावा खऱ्या अर्थानं सोपान खर्च करताना पाहायला मिळत आहेत. हो हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. डॉट बॉलचा इशारा मुख्य पंचांचा आलाय. 5 षटकांचा खेळ पहिला डाव मैदानाच्या मध्ये संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस संघाचा धावफलक झाले ते 27 धावा. विजयासाठी 28 धाव्यांची गरज आहे. पहा मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये या डावाचं 28 झालेले आहेत, 29 करायचे. 28 बनवले गेल्यात, 29 धाव्यांची गरज आहे. टॉस आपण या ठिकाणी करतोय. महाराष्ट्र पोलीस आदरणीय पवनभाई यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. स्वर्गीय संदेश दादा भालेराव स्पोर्ट फाउंडेशन अर्थात कोराई ट्रॅकर्स कुरवंडे टीम टॉस साठी या. चला काय गोलंदाजी मैदानाच्या मध्ये साकारलेले आहे. एक जबरदस्त कामकाज करत खरं शेवटच्या 4 ओव्हरमध्ये 24 चेंडूवरती फक्त 8 धावा मैदानामध्ये खर्च केलेल्या आहेत. त्या 8 धाव्यांपैकी मैदानाच्या मध्ये जर पाहिलं तर निश्चित स्वरूपामध्ये वाईटच्या देखील 2 धावा आहेत. बॅटनं फक्त 6 धावा मैदानामध्ये आल्यात. निश्चित स्वरूपामध्ये खऱ्या अर्थानं या गोष्टीवरती जरूर अभ्यास करावा लागेल. चिंचोली या संघाला टॉप ऑर्डर खरं तर बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये देखील धावा येणं गरजेचं आहे. मयूरनं मात्र चांगली सुरुवात केली होती, परंतु तो बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एका पाठोपाठ एक विकेट नियमित अंतरावरती गेले. डॉट बॉल देखील भरपूर सारे गेले आणि त्यानंतर संघाचा धावफलक जाऊन पोहोचले 28 या अंकावरती. विजयासाठी 29 धाव्यांची गरज आहे. महाराष्ट्र पोलीस आदरणीय पवनभाई यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस होतोय. विनंती आहे पण टॉस साठी या. श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा संघाची कॅप्टन शनी. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय कोराई ट्रॅकर्स कुरवंडे अर्थात स्वर्गीय संदेश दादा भालेराव स्पोर्ट फाउंडेशन कोराई ट्रॅकर्स कुरवंडे या संघाचे कॅप्टन शंभू मातेरे आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी सज्ज होताना पाहायला मिळतात. टॉस आपण या ठिकाणी करतोय. शनी एका बाजूने आपण पाहतो, दुसऱ्या बाजूने शंभू. छापा असा कॉल कोराई ट्रॅकर्स कुरवंडे संघाचा आहे. टॉस झालाय आणि कोराई ट्रॅकर्स कुरवंडे संघाने टॉस जिंकत निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. हा सामना संपल्यानंतर कोराई ट्रॅकर्स कुरवंडे संघ आपण लगेचच मैदानामध्ये आपली प्लेइंग 11 घेऊन दाखल व्हायचे आणि लगेचच फिल्डिंग लावून घ्यायचे.
चला विनंती आहे, लगेचच सामन्याला सुरुवात होते. सचिन पानसरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती. स्ट्रायकर एंडला निलेश ढगे, नॉन स्ट्रायकर एंडला मुन्ना पिंपळे. सचिन पानसरे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेत. षटक क्रमांक 1 मध्ये आव्हान अतिशय सोपं सुलभ आहे. पाहूया नॉटी बॉय चिंचोली हा संघ कशा प्रकारे टक्कर देताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील, परंतु इथे निलेश ढगे पहिल्या चेंडूवरती एक आसमानी टोला, चेंडू सीमा पार. पंचांचा इशारा येतोय, हा येतोय षटकार 6. कव्हर पॉइंटला मैदानामध्ये खरं तर अशा प्रकारचा फटका खेळणं तितकंस सोपं नसतं मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान निलेश ढगे जे अवघड आहे ते सोपं करून दाखवणारा हा खेळाडू आहे. सातत्यानं या खेळाडूचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चर्चेत आहे, महाराष्ट्रभरामध्ये गाजतंय. ते आपल्या खेळामुळे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आयकॉन आयडलच्या भूमिकेमध्ये खेळणारे निलेश ढगे, मावळ तालुक्याच्या संघाकडून खेळणारे निलेश ढगे आपण पाहिलेत. मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये खऱ्या अर्थानं ज्या नावाचा बोलबाला राहिला आहे ते निलेश ढगे मैदानाच्या आतमध्ये. निलेश ढगे अर्थात तुम्हा सर्वांच्या आवडीचा गोट्या ढगे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला. त्यावेळेचा चेंडू हलक्या हाताने टॅप केला गेलाय. मैदानामध्ये मिड विकेटचा फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचेल. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी आपण पाहतो निलेश ढगे यांच्यासाठी पारितोषिक असणार आहे. लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर मात्र या ठिकाणी 1001 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. शिवराज दादा दिघे, त्याचप्रमाणे ऋषभ दादा वाघमारे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं बक्षीस बॅक टू बॅक 3 सिक्सर साठी असणार आहे. मुन्ना पिंपळे यावेळेस मैदानामध्ये खुल्या टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. शॉट थर्डमॅनला फिल्डर तैनात, चेंडू सुरेखरित्या कव्हर मैदानामध्ये करतील. एक सिंगल येईल आणि या सिंगलच्या बरोबरच धावफलक पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 10 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. पहिल्याच सामन्यामध्ये निलेश ढगे सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. 50 पूर्ण केली, गोलंदाजी करत असताना महत्वपूर्ण विकेट मिळवला. प्रतिस्पर्धी संघाला 4 मुंड्या चित करत यावेळेस मात्र क्रिकेटचा क्लास आणि सौंदर्य दाखवणारा एक शानदार प्रहार, चेंडू सीमा पार, येतोय चौकार. 4 धावा. फुलर लेंथ लोअर फुल टॉस करत होता, त्या चेंडूला केवळ दिशा दिली. डीप फाईन लेगला चेंडू पाठवला सीमा पार. चौकार आल्यानंतर धावफलक झटपट वेगानं पुढे सरसावले. स्कोर कार्डवरती 14 धावा. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. मैदानामध्ये कव्हर पॉइंटला फिल्डर डीपला तैनात आहे. आदेश काढे त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचेल. एक सिंगल येईल आणि या सिंगलच्या बरोबर संघाचा धावफलक पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती नजर टाकाल 15 धावा षटक क्रमांक 1 च्या अखेरीस धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये 15 धावा धावफलकावरती. दिनेश बोडके आपण पाहतो नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतात. अठ्ठावीस बनवल्या गेल्यात, 29 धाव्यांचं आव्हान आहे. पहिल्या ओव्हरमध्ये बनवल्या गेल्यात त्या 15 धावा. षटक क्रमांक 2 घेऊन विजयासाठी अजूनही 14 धाव्यांची गरज. 15 झालेत ना सर? 28 बनवल्या गेल्यात, 29चं आव्हान आहे. 15 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात, अजूनही 14 धाव्यांची गरज. दिनेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवर दाखल झालेत. पहिला चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये.
29 धावांचं आव्हान करत अतिशय सोपं सुलभ आव्हान आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावा आल्यात मैदानामध्ये. पाहूया 2 ओव्हरमध्ये हा सामना विन होताना धर्मवीर 11 भाजे हा संघ पाहायला मिळेल का, त्याच दृष्टीने वाटचाल सुरू आहे. निलेश ढगे यांची मैदानाच्या आतमध्ये यावेळेस चेंडू पाठवलाय सीमापार, ब्रँडेड चौकार, 4 रन. गोलंदाज तयार मैदानाच्या आतमध्ये. 19 धावा फलकावरती. विजयासाठी 10 धाव्यांची गरज. निलेश ढगे ऑन फायर, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, आउट ऑफ द पार्क, बिग हिट, बिग ब्लास्ट. एक चेंडू मुन्ना पिंपळे मैदानामध्ये खेळलाय. त्यानं एका चेंडूवरती 1 धाव आपल्या संघासाठी बनवलेली आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो मैदानामध्ये निलेश ढगे च्या बॅटमधून धावेंचा पाऊस इथं पडताना जो पाहायला मिळालाय. 24 धावा वैयक्तिक निलेशच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 4 धाव्यांची गरज. आणि या दरम्यान शॉर्ट पिच चेंडू, वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक, ये लगा 6 रन षटकार, विजयी षटकार, 6 धावा.